नो शुगर डे 8. तर आज बरोबर 8 दिवस झालेले आहेत की मी अजिबात साखरेचं असं काही खाल्लेलं नाही डायरेक्टली. पण माझं नेहमीचं जे जेवण आहे ते मी घेते आहे. आणि हो, मी ब्रेकफास्ट दरवेळेस काहीतरी नवीन घ्यायचा प्रयत्न करते. मुख्यत्वे करून माझ्या ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन आहे ह्याचा मी विचार करते. शिवाय माझ्या प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन असलंच पाहिजे हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. तर आज मी केला चना सलाड असं म्हणूया याला. तर हे मी आधीच उकडवून ठेवले होते चणे. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलं होतं आणि हे विदाऊट तेल मी फक्त रोस्ट करून घेतले होते. तर एक बाऊल घेतला होता. त्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी असं बारीक चिरून हे घातलं होतं आणि त्याच्यावरती मी हे उकडलेले जे चणे आहेत ते घातले आणि यामध्ये मी दही घातलेलं 2 चमचे आणि वरतून थोडंसं मीठ घातलं होतं. लाल तिखट मी घातलं होतं त्यामुळे वरतून मी हिरवी मिरची परत घातली नाही, पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता. आणि हे छान मी मिक्स करून घेतलं आणि खरंच हे खूप छान लागलं. तर आजचा माझा नाश्ता होता मस्तपैकी चना सलाड आणि विथ कॉफी, ब्लॅक कॉफी. आणि बरं वाटतं जेव्हा ब्लॅक कॉफी बरोबर आपण हे असं खातो तेव्हा. कारण बरेच वेळा असं आपल्याला वाटतं ना की जेव्हा न्यूट्रिशियस आपणचा विचार करतो आणि प्रोटीनचा ब्रेकफास्ट घ्यायचा, सुचत नाही नेमकं आपण काय करावं. पण जेव्हा असे ऑप्शन्स मी खरं ट्राय करते ना, खरंच चांगले वाटत आहेत. तर दुपारचं माझं जेवण होतं वरण भात आणि कुर्मा भाजी होती, दही होतं, थोडासा भात आणि सलाड. आणि कुर्मा भाजीमध्ये सुद्धा मी पनीर ॲड केलं होतं. तर खूप दिवसांनी आज आम्ही बाहेर गेलो होतो आणि काका-काकींना भेटायला गेलेलो. घरी गेल्यानंतर काकीची इच्छा होती की तू हे खा, ते खा. पण तिला मी एवढंच म्हटलं की तू माझे व्हिडिओ बघते ना, तर विदाऊट शुगरचा चहा दे. तर जेव्हा आपण आपल्या माणसांबरोबर असतो, त्यांच्याबरोबर गप्पा मारतो, मजा-मस्ती करतो, तेव्हा गोड चहासुद्धा खूप गोड वाटतो. तर माझ्या काकीने काढलेल्या अनेक डिझाईन्स मेहंदीच्या बघण्यामध्ये माझा बराच वेळ गेला. मस्त गप्पा वगैरे मारल्या. तर घरी आल्यानंतर माझं सेम तेच जेवण होतं, फक्त मी आज भात स्किप केला आणि मला नाही जास्त भूक लागली. खरं तर एका चहावर होती मी संध्याकाळपासून. पण माहीत नाही स्ट्रेंथ वाटली असं वाटलं.